So let's see looping statement in JavaScript. So there are two types of loops in JavaScript. So looping statements. So there are generally two types of loop. Okay. For loop and while loop. For loop and while loop. Now what is loop? आता loop म्हणजेच काय आहे? So loop is nothing but it is used to execute a block of code again and again till the condition becomes satisfied, and if the condition become true it will print the statement block, and when the condition becomes false it will comes out from the control will comes out from the loop. ओके, म्हणजे दिलेल्या लूपमध्ये आता आपण लूप म्हणजेच काय आहे एक्झॅक्ट, आपण दिलेली कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ते लूप काय होणार आहे, ते लूप फिरत राहणार आहे, ते लूप एक्झिक्यूट होत राहणार, त्याचं एक्झिक्युशन कंटिन्यू होत राहणार आहे जोपर्यंत आपली दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, ट्रू होत नाही. एकदा दिलेली कंडिशन सॅटिस्फाय झाली, ट्रू झाली, तर आपले जे लूप आहे ते काय करणार, ते कंट्रोलच्या ते काय करेल, आपले स्टेटमेंट ब्लॉक आहे ते प्रिंट करेल. ओके, आणि दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल, फॉल्स येत असेल, तर आपले जे गिवन जे कंट्रोल आहे, कंट्रोल काय करतं, लूपच्या बाहेर येतं. ओके, एक्झिट करतं ते लूपमधून, त्यालाच आपण काय म्हणतोय, लूपिंग स्टेटमेंट. आणि त्याचे पण दोन टाईप्स आहेत, फॉर लूप अँड व्हाईल लूप. सो प्रत्येक टाईपचं काहीतरी काय आहे, त्याचं स्वतःचं काही एक सिंटॅक्स आहे. ओके, आणि ते सिंटॅक्स आपल्याला यूज करायचं असं वाईल डुईंग द प्रोग्रामिंग. सो सिंटॅक्स फॉर लूप इज फॉर, ओके, ओपन ब्रॅकेट, देन फर्स्ट इज initialization, then condition, initialization, then condition, after that iteration. Okay, then curly bracket open, then what to print, statement block, curly bracket close, sorry, semicolon close and curly bracket close. हे आहे आपलं फॉर लूपचं सिंटॅक्स. नाव see the while loop syntax. We'll see the syntax of while loop. While loopचं syntax काय सांगतं, first is initialization. Okay, the syntax of while loop will start from the initialization first. So initialization, right, then condition of while, right, curly bracket open, statement block, what to print, then iteration, right, curly bracket close. हे झालं माझं whileचं कंडिशन. ओके, whileचं सिंटॅक्स हा आहे आपला फॉर लूपचा सिंटॅक्स आणि तो आहे आपला whileचा सिंटॅक्स. सो आता फॉर लूपमध्ये, आता जर इथे तुम्ही सिंटॅक्समध्ये जर बघितलं, सो काय सांगितलं आहे, ओपनिंग विथ द फॉर लूप. So first is the initialization. The initialization means what? Initialization means assigning value to the variable. That is called as initialization. Initialization म्हणजेच काय सांगितलं मी बघा, एखाद्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू ज्यावेळी आपण स्टोअर करतो त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज नथिंग बट द इनिशियलायझेशन. इनिशियलाइज करतोय आपण एखादी व्हॅल्यू, एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतोय, राईट, व्हॅल्यू इन्सर्ट करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज नथिंग बट द इनिशियलायझेशन. देन कंडिशन काय आहे, ओके, देन तुम्ही कंडिशन काय देताय ते आपल्याला कंडिशन असाइन करावी लागते. देन आफ्टर दॅट इटरेशन. इटरेशन मीन्स काय असणार आहे तुमचं, इटरेशन इज नथिंग बट इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके, इटरेशन इज नथिंग बट इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके, म्हणजे तुमचं लूप आहे त्याचं इन्क्रीमेंट होतंय की डिक्रीमेंट होतंय ते चेक करण्यासाठी आपण
इटरेशन परफॉर्म करतो इथे, राईट. सेम आपण वाईलचे जर सिंटॅक्स बघितलं सेम आहे. फर्स्ट आपण काय करतोय, इनिशियलायझेशन, देन वाईलची कंडिशन, आफ्टर दॅट स्टेटमेंट ब्लॉक, व्हॉट टू प्रिंट, देन इटरेशन मीन्स increment or decrement. Understood? So we'll see one example for both the types. So first we'll see for for loop. So first type is for loop. Okay, so we'll perform a program to print number series from 1 to 10. काय करायचं आपल्याला, एक असा प्रोग्राम करायचा आहे बाय युझिंग लूप की आपल्याला काय प्रिंट करायचे, नंबर्स प्रिंट करायचे. आता 1 to 10 नंबर्स प्रिंट करायचे. ओके, बट बिफोर दॅट, ॲज वी नो दॅट इन जावास्क्रिप्ट, ओके, इन जावास्क्रिप्ट डॉक्युमेंट डॉट राइट मेथड इज यूज्ड टू प्रिंट or is used to display the content on the web page. Okay, so document.write काय आहे, document.write is a method which is used, it is a काय आहे, document.write is a method which is used to print any content directly on the web pages. प्रिंट करण्यासाठी, ओके, किंवा डिस्प्ले करण्यासाठी कंटेंट काय करतो आपण, कंटेंट डिस्प्ले करण्यासाठी वेब पेजवरती आपण जावास्क्रिप्टमध्ये कोणत्या मेथडचा यूज करतो, document.write मेथड इज यूज टू प्रिंट द कंटेंट ऑन द वेब पेज डिरेक्टली. अंडरस्टूड? बट सपोज इफ आई टोल्ड यू to write a program to display numbers from 1 to 10. Okay, so what we will do is, if I write document.write and in 1, okay, it will print 1, right? But every time we have to write the code line to line for every number, document.write 1, document.write 2, up to document.write up to 10. So it is not possible to write the code line by line for every integers, right? So for that we can use the loops इन जावास्क्रिप्ट. म्हणजेच आपण एखादा, आता सपोज मी तुम्हाला काय सांगितलं 1 ते 10 पर्यंत तुम्हाला नंबर डिस्प्ले करायचे, बट प्रत्येक वेळी आपण तो कोड एक्झिक्यूट करणार आहे का, तो त्यांनी काय होतंय, एक ड्रॉबॅक काय आहे, तर आपला जो कोड आहे तो खूप लेंदी होत चालला आहे, राईट. आता ते मिनिमाइज करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, कशाचा यूज करू शकतो, तर लूप्स आहेत आपल्याकडे. मग त्याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत, फॉर लूप आहे आणि वाईल लूप आहे. आता लूपचं काय आहे, लूपचं काय यूज आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दिलेली कंडिशन, आपण लूपमध्ये एखादी कंडिशन चेक करायचं काम करतो आणि जोपर्यंत ती कंडिशन, दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, ट्रू होत नाही, तोपर्यंत आपलं स्टेटमेंट आहे ते प्रिंट होत नाही. आणि एकदा कंडिशन फॉल्स झाली तर तुमचं जे कंट्रोल आहे, आपलं कंट्रोल आहे ते लूपमधून एक्झिट करतं, राईट. मग त्याच्यासाठी आपण लूप यूज करू शकतो. आता मला काय करायचं आहे, 1 to 10 नंबर प्रिंट करायचे. सो मी काय करेन, सो प्रोग्राम कसा येईल सांगा मला. फर्स्ट मला काय करायचं आहे, डिस्प्ले नंबर फ्रॉम 1 to 10. ओके, वन टू 10 असा एक क्वेश्चन कन्सिडर करा. सो प्रोग्राम विल बी, प्रोग्राम काय येईल याच्यासाठी, सेम सिंटॅक्स विल नेवर चेंज. सो कुठून स्टार्ट करतो आपण, डॉक टाईपपासून. आता मी तुम्हाला एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट कसं इन्सर्ट करतं हे सुद्धा करून दाखवते. ओके, सो प्रोग्राम आहे, स्टार्ट कुठून होणार आहे आपला, ॲज युजल फ्रॉम डॉक टाईप. सो डॉक टाईप HTML, right? After that open HTML tag, then open head tag. Inside head we give the title, then open title tag, right? So we are using the for loop, so we can give the title as loop, then title tag close. After that closing of the head tag, right? Then open body tag. Now I want to print one heading also, that is suppose H1, number from 1 to 10. Okay, so number series 1 to 10, then close H1 tag. Understood? इथपर्यंत क्लिअर आहे. After that, so we are using, now we are implementing the JavaScript. Okay, now we will going to insert the JavaScript code within our HTML. So I will write script. Yes, script. First we need to
declare the type of the script. So script type is equals to text or JavaScript, right? Okay, then so now they told us to print the number from 1 to 10, so we'll use the for loop. For, right? So first is initialization. सिंटॅक्स काय सांगतोय, फर्स्ट काय आहे, इनिशियलायझेशन. आता इनिशियलायझेशन आहे, सो इनिशियलायझेशन, राईट. इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, assigning values to variables, right? Initialization is nothing but assigning values to variables. So for, suppose if I take I variable, I is equals to 1, okay? So we have to display the number from 1 to 10. So we'll start from 1. So value of I will be 1. okay, कुठून स्टार्ट करायचं आहे आपल्याला, 1 पासून 1 to 10 पर्यंत जायचं आहे. सो I ची व्हॅल्यू काय असणार आहे, फर्स्ट 1 सेमिकोलन, राईट. देन कंडिशन. आता बघा, आता कंडिशन काय सांगते आपल्याला, I मध्ये जर मी 1 स्टोअर करते, राईट. आता I मध्ये मी काय घेतलंय, 1 घेतलंय. आता मला कुठपर्यंत डिस्प्ले करायचं आहे, मला 10 पर्यंत डिस्प्ले करायचं आहे. म्हणजे माझी कंडिशन काय येईल, I मध्ये 1 आहे, I इज लेस दॅन और इक्वल टू 10. ओके, अंडरस्टूड. I मध्ये जर मी 1 स्टोअर करते, म्हणजे 1 कसा आहे, 1 हा लहान आहे 10 पेक्षा, राईट. सो I इज लेस दॅन और इक्वल टू 10. इक्वल टू 10 मीन्स अप टू कुठपर्यंत जायचं आपल्याला, 10 पर्यंत जायचं आहे. सो I is less than equal to 10. This will be the condition. Give a semicolon. And now iteration. Okay, iteration will be I plus plus. Understood? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. बघा काय केलं मी, काय केलं इथे, फॉर I is equals to 1 सेमिकोलन, देन कंडिशन दिली आहे आणि इटरेशन केलं आहे. आता इथे इटरेशनमध्ये मी इन्क्रीमेंट केलेलं आहे. ओके, आता इन्क्रीमेंट का घेतलं आपण, लक्षात आलं तुमच्या. इन्क्रीमेंट घ्यायचं कारण काय आहे, कारण की आपल्याला 1 to 10 पर्यंत नंबर डिस्प्ले करायचं. मग डिक्रीमेंट करून चालेल का, त्याचं इन्क्रीमेंटच होणार ना. +1 काय होणार, तिथे इन्क्रीमेंट होणार आहे. देन आफ्टर दॅट कर्ली ब्रॅकेट ओपन. आता मला काय करायचं आहे, मला आयची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जे नंबर सिरीज प्रिंट होणार आहेत, स्टोअर होणार, ते मला प्रिंट करायचे. म्हणजे आता मला आय आहे ते मला प्रिंट करायचे. सो मी काय करेन, डॉक्युमेंट डॉट राईट, क्लिअर आहे इथपर्यंत, इंटू राऊंड ब्रॅकेट राईट आय, गिव्ह अ सेमिकोलन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, आफ्टर दॅट close the script tag, close body tag, final tag will be HTML. Understood? So if you execute this program, this will shows the output like this. याचा आउटपुट मला आपल्याला कसं दिसेल, याचा आउटपुट कसं दिसेल बघा, मी इथे देते आउटपुट 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू 10, राईट. म्हणजे फॉर लूप काय करणार आहे, जोपर्यंत फर्स्ट मी आयमध्ये काय स्टोअर केलेलं आहे, 1. ओके, सो 1 इज लेस दॅन इक्वल टू 10, सॅटिस्फाय होते कंडिशन, राईट. देन काय झालं, त्याच्यामध्ये इटरेशन झालेलं आहे, दॅट इज I प्लस 1, राईट. सो आयमध्ये काय 1 + 1 किती झालं, 2, राईट. सो असं काय होणार, एकेकाने काय होणार, त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत राहणार, +1 ॲड होत राहणार त्याच्यामध्ये. क्लिअर आहे आता हा प्रोग्राम. बघा, फॉर लूपने आपण काय केलेलं आहे, नंबर सिरीज प्रिंट केलेला आहे. हा सेम प्रोग्राम इन केस मी तुम्हाला सांगितलं असतं की डिस्प्ले द नंबर फ्रॉम 10 to 1, 10 to 1 असतं इन केस. सो इथे काय चेंज झालं असतं सांगा मला, काय चेंज झालं असतं इथे आयमध्ये काय स्टोअर झालं असतं, 10. कारण की मला कुठून स्टार्ट करायचं आहे, 10 to 1 पर्यंत यायचं आहे मला, राईट, रिव्हर्स ऑर्डरमध्ये. सो व्हॅल्यू ऑफ I विल बी 10, देन कंडिशन विल बी I इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. कुठपर्यंत जायचं आहे, 1 पर्यंत डिस्प्ले करायचं. सो I इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. देन इटरेशन विल बी काय होणार, इथे डिक्रीमेंट करावं लागेल आपल्याला. ओके, म्हणजे 10 पासून मला 1 पर्यंत करायचं, म्हणजे मी ॲड करून चालेल का, ॲड केलं तर तिथे 11 होईल, राईट. सो मला डिक्रीमेंट करायचं. सो -1
राईट. असं डिक्रिमेंट करून करून मी कुठपर्यंत येणार आहे, अप टू 1 पर्यंत. लक्षात आलं. कुठून आलं मी 10 पासून स्टार्ट करेन आणि 1 वरती येऊन स्टॉप करेन. ओके, क्लिअर आहे. फॉर लूप, फॉर लूप काय आहे किंवा फॉर लूपचा यूज कसा केला जातो, त्याचं सिंटॅक्स आहे, त्याच्यामध्ये आपण कोडिंग कसं करतो, राईट. सो इथे जर तुम्ही बघितलं, नेक्स्ट टाईप आहे आपलं वाईल लूप. आता वाईल लूपमध्ये पण काय आहे, वाईल लूपमध्ये पण सेम असणार आहे. मी इथेच आपण कोडिंग करून बघा. सपोज सेम प्रोग्राम मी वाईल लूप थ्रू केलं. सो इनिशियलायझेशन म्हणजेच काय असणार आहे, आयमध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर केली आहे, बरोबर. व्हेरिएबलमध्ये मी काय केलं, एक व्हॅल्यू स्टोअर केली. देन वाईलची कंडिशन येईल. देन आपल्याला सेम कंडिशन द्यायची, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. 10पर्यंत मला प्रिंट करायचे आहेत व्हॅल्यू. देन स्टेटमेंट ब्लॉक विल बी डॉक्युमेंट डॉट राईट. ओके, आय प्रिंट करायचं आहे. देन आफ्टर दॅट इटरेशन विल बी आय प्लस प्लस अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. झालं. किती सोपं आहे, इझी आहे. लूप्स आहेत जे जावास्क्रिप्टमध्ये खूप इझी आहेत. फक्त तुम्हाला सिंटॅक्स क्लिअर असला तर तुम्हाला हवा तो कोड तुम्ही ह्याच्यामध्ये एक्झिक्यूट करू शकता. ओके, सो ह्याच्यामध्ये पण आपण अजून काय यूज करू शकतो, ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचा पण आपण यूज करू शकतो. आता ब्रेक अँड कंटिन्यू म्हणजेच काय ते आपण बघूयात. सो ओके, नाव सी हिअर. फॉर लूप आपण बघितलंय, राईट. इथे बघा तेच प्रोग्राम दिलेला आहे तुम्हाला. इथे जर तुम्ही बघितलं 1 to 5चा आहे आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये प्रोग्राम दिलेला आहे. देन आफ्टर दॅट ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. नाव व्हॉट इज ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटचं काय यूज आहे बघा, काय सांगितलंय हिअर. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट ऑफ लूप. ओके, ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट ऑफ लूप. म्हणजेच काय, तुम्हाला लूपमधून, गिवन लूपमधून तुम्हाला एक्झिट करायचं असेल, ॲट दॅट टाइम वी कॅन यूज द ब्रेक स्टेटमेंट. सो फिलिंग द ब्लँकसाठी हा स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. डॅश स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट ऑफ द लूप. आन्सर विल बी ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट ऑफ द लूप. फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येतोच ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंटमधून. देन when keywords break is encountered inside the loop, control automatically passes to the next statement after the loop. ओके, आता ब्रेक म्हणजे काय आहे, ब्रेक स्टेटमेंटचा यूज केल्यानंतर आपण काय होणार आहे, तुम्ही ब्रेक केल्यानंतर त्याच्यात कोणती व्हॅल्यू असाइन केलेली आहे तिथे जाऊन ते तिथपर्यंत काय करणार, तर ती व्हॅल्यू ब्रेक होईल आणि कुठपर्यंत आपण प्रिंट होणार आहे. आता सपोज मी 5 दिलेलं आहे. ओके, आईमध्ये मी काय केलेलं आहे, 5 स्टोअर केलं आहे आणि मला ते ब्रेक करायचं आहे. सो माझं जे कंट्रोल स्टेटमेंट आहे, कंट्रोल आहे, ते कुठपर्यंत मला व्हॅल्यू प्रिंट करून देईल, फ्रॉम 1 to 4, 1 2 3 4, बस 5पर्यंत आले की ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ते ब्रेक होणार आहे. देन समटाइम्स इन लूपिंग इट मे बी नेसेसरी टू स्किप स्टेटमेंट ब्लॉक and take the control at the beginning for the next iteration. This is done by using continue statement in JavaScript. Okay, so कधी कधी बघा काय होतं, आपल्याला लूपमध्ये आपण काय करू शकतो, आपण एखादे इटरेशन आहे ते स्किपसुद्धा करू शकतो. आता ते स्किप करायचं म्हणजेच काय, एखादे इटरेशन स्किप करतोय म्हणजे एखादा नंबर आहे तो स्किप करून आपण नेक्स्ट नंबरपासून काय होणार आहे, तो प्रिंट होणार आहे. तसं सुद्धा आपण करू शकतो बाय युझिंग द कंटिन्यू स्टेटमेंट. राईट, आता कंटिन्यूनी काय होणार आहे, आपण एखादं इटरेशन आहे ते स्किप करून नेक्स्ट इटरेशनपासून आपण कंटिन्यू करू शकतो. ओके, आता ह्याचं एक्झिक्युशन मी तुम्हाला दाखवते. एक्झिक्यूट आपण हे ॲक्च्युअली आपण प्रोग्राममध्ये हे कसं एक्झिक्यूट करू शकतो. ओके, सो आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं, हाऊ टू यूज ब्रेक अँड कंटिन्यू. ओके, ब्रेक आणि कंटिन्यूचा यूज कसा करायचा आहे बघूयात आपण. सपोज फॉर लूप आहे, मी डिरेक्टली दाखवते तुम्हाला. इथे काय केलं आहे, फॉर राईट, आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू 10, आय प्लस प्लस, राईट. देन इफ आय इक्वल्स टू 5. ओके, काय करायचं, मला इथे ब्रेक करायचं आहे. सो मी काय केलं, इथे ब्रेक केलं. देन स्टेटमेंट ब्लॉक काय येईल, स्टेटमेंट ब्लॉक इथे आपला म्हणजेच काय, डॉक्युमेंट डॉट राईट.
बरोबर. डॉक्युमेंट डॉट राईट प्रिंट काय करायचं आहे, आय कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, ह्याचं मला आउटपुट कसं दिसेल, इट विल प्रिंट ओनली 1 2 3 4 अप टू 4. का, कारण की मी कुठं ब्रेक केलं आहे, मी 5 वरती इथे ब्रेक केलेलं आहे, म्हणजे तिथून पुढचे जे व्हॅल्यूज आहेत त्या प्रिंटच होणार नाहीत. हे फक्त आपल्याला आउटपुटमध्ये 1 to 4 पहिले 4 नंबरच प्रिंट करून देणार आहे. लक्षात येतं आहे. ओके, नाव कंटिन्यू. आता जर मी इथे जर कंटिन्यू यूज केलं, राईट, आता सेम आहे, सेम मी इथे कंटिन्यू यूज केलं. कंटिन्यूचा जर मी इथे यूज केला, काय होणार आहे, इथे कंटिन्यूचा यूज केल्यानंतर मी बघा काय प्रिंट होणार. कंटिन्यू म्हणजेच काय सांगितलं मी, एखादं इटरेशन स्किप करणं. एखादं इटरेशन आहे ते आपण स्किप करू शकतो, राईट. सो इट विल प्रिंट 1 2 3 4. इट विल स्किप द इटरेशन 5 नंबर तो स्किप करून टाकाल. 4 6 7 8 9 10. हे झालं आपलं कंटिन्यूचं आउटपुट. क्लिअर आहे इथपर्यंत. बघा काय केलं, ब्रेकनी आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ ब्रेक स्टेटमेंट आपण ब्रेक करू शकतो. ओके, कुठून तुम्हाला ब्रेक करायचे ते तिथे ब्रेक होईल, आणि कोणत्या नंबरला तुम्ही ब्रेक केलेले आहे त्याच्या आधीचे नंबर काय होतात ते प्रिंट होतात. आणि कंटिन्यू म्हणजेच काय, एखादं इटरेशन आपण स्किप करून नेक्स्ट इटरेशनपासून कंटिन्यू करू शकतो. यालाच आपण म्हणतो ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. ओके, सो विल सी द नेक्स्ट पॉईंट. सो द नेक्स्ट पॉईंट इज, ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. लूप्स इन जावास्क्रिप्ट. लूप्स काय असतात, सो लूपचे किती टाईप आहेत, 2 टाईप आहेत. देन आपण काय बघितलं, ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट आपण बघितलं. देन त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की आपण ब्रेक कसं करू शकतो गिवन लूप, आणि त्याच्यामधून कंटिन्यू पण कसं करू शकतो, राईट. देन फॉर लूप. आता फॉर लूप मी सांगितलेलं आहे, एक्झाममध्ये तुम्हाला त्याच्यावरती त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असतात, प्रोग्रामिंग बेस्ड क्वेश्चन असतात. सो तुमची कन्सेप्ट आहे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर राहायचं आहे. देन see the next point, objects in JavaScript. Now the next point is objects in JavaScript. So the next point is objects in JavaScript. So we are starting with the very important topic, that is objects in JavaScript. Now what is objects in JavaScript? So JavaScript is an object based scripting language. Okay, so JavaScript is an object based scripting language. Almost everything is an object. Almost everything is an object in JavaScript. Okay, JavaScript काय आहे, object based programming language आहे, and we can consider that almost everything is an object in JavaScript. A JavaScript object is an entity having state, properties and behavior, that is methods. Okay, आपण काय म्हणू शकतो, all the tangible things are called as object इन जावास्क्रिप्ट. जसं जावास्क्रिप्टमध्ये लाईक टँजिबल थिंग्स म्हणजेच काय आहेत, आता सपोज बस असेल, कार आहे, मॉनिटर आहे, टेलिव्हिजन आहे, ओके, टेबल आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या टँजिबल थिंग्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज नथिंग बट द ऑब्जेक्ट्स. सो जावास्क्रिप्टमध्ये एक्झॅक्ट बघा इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सो इट हॅज प्रॉपर्टीज लाईक नेम, मेथड, मॉडेल, वेट, कलर एक्सेट्रा. ओके, आता ऑब्जेक्ट काय असतात, आता ऑब्जेक्टचे काही प्रॉपर्टीज असतात, मेथड्स असतात. सो ते आपण बघणार आहोत इन डिटेलमध्ये. सो अँड मेथड्स लाईक, मेथड्स कोणत्या आहेत, स्टार्ट, स्टॉप, ब्रेक. ओके, आता बघा तुम्ही इथे जर एक एक्झाम्पल बघितलं, त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑब्जेक्ट काय घेतलेले आहे, कार इज द ऑब्जेक्ट. ओके, कार काय आहे, कार आपलं ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्ट आपले, कार इज द ऑब्जेक्ट. आता त्या ऑब्जेक्टचे जर आपण प्रॉपर्टीज आणि मेथड्स जर बघितल्या तर इथे बघा काय सांगितलं आहे, कार डॉट नेम. ओके, सो हे काय आहे, फुल स्टॉप आहे, फुल स्टॉपचं सिम्बल आहे. सो कार डॉट नेम. आता कारच्या जर तुम्ही प्रॉपर्टीज बघितल्या, काय कशा आहेत कारच्या प्रॉपर्टीज, डिफरंट आहेत, राईट. कारच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, वेगळ्या आहेत. मेथड्स पण कशा आहेत, डिफरंट्स आहेत, राईट. सो त्यांनी काय सांगितलं आहे, ऑल दिस टँजिबल थिंग्स आर नोन ॲज ऑब्जेक्ट. टेक एन एक्झाम्पल ऑफ अ कार ऑब्जेक्ट. इट हॅज प्रॉपर्टीज लाईक नेम, मॉडेल, वेट, कलर एक्सेट्रा, अँड ऑल मेथड्स लाईक स्टार्ट, स्टॉप, ब्रेक. ऑल कार्स हॅव सेम प्रॉपर्टीज बट कंटेन डिफरंट व्हॅल्यूज. ओके, आता जर तुम्ही इथे बघितलं तर बघा कारच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, कारच्या प्रॉपर्टीज जर आपण बघितल्या तर त्या कशा आहेत, कारच्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत, राईट. आता प्रत्येक कार जर आपण कन्सिडर केली, प्रत्येक कारचं काय असणार आहे, काहीतरी नाव असणार आहे, मॉडेल असणार आहे त्याला, देन त्याचं काहीतरी वेट असणार आहे, त्याचा कलर असणार आहे, राईट. हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज जर बघितले तर प्रत्येक ऑब्जेक्टचं कसं असणार आहे, ते वेगळ्या असणार आहेत, राईट. त्या डिफरंट असणार आहे. सेम असून चालेल का, नाही चालणार. सो ऑल कार्स हॅव सेम मेथड बट
परफॉर्म डिफरंटली. सो म्हणजे काय आहेत, प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम आहेत बट त्याच्या व्हॅल्यूज डिफरंट आहे. आणि मेथड जर आपण बघितल्या तर ऑब्जेक्टचे जे मेथड्स आहेत त्या कशा आहेत, सेम आहेत. ओके, इथे आपण कार एज ऑब्जेक्ट घेतलेला आहे, ह्याच्या मेथड जे आहे प्रत्येक कारची मेथड जी आहे ती काय आहे, सेम आहे, बट ते परफॉर्म कसं करतं, ते डिफरंटली परफॉर्म करतं. प्रत्येकाचं काय आहे तर काहीतरी त्यातली काहीतरी फीचर किंवा परफॉर्मन्स आहे तो त्याचं काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. राईट, लक्षात येते. देन नेक्स्ट बघा त्यांना अजून काय सांगितलं त्यांनी. सो प्रॉपर्टीज अँड मेथड्स ऑफ ऑब्जेक्ट आर एक्सेस विथ, येस, प्रॉपर्टीज अँड ऑब्जेक्ट मेथड ऑफ ऑब्जेक्ट आर एक्सेस विथ डॉट ऑपरेटर. ओके, काय आहे, फुल स्टॉप ऑपरेटरनी आपण काय करू शकतो, प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहे त्या एक्सेस करू शकतो. जावास्क्रिप्ट सपोज 2 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट, बिल्ट इन ऑब्जेक्ट अँड युजर डिफाईन ऑब्जेक्ट. आता जावास्क्रिप्टमध्ये किती टाईपचे ऑब्जेक्ट आहेत, किती ऑब्जेक्ट्सना तो सपोर्ट केलं जातं बाय जावास्क्रिप्ट, बिल्ट इन ऑब्जेक्ट अँड युजर डिफाईन ऑब्जेक्ट. आता युजर डिफाईन आणि बिल्ट इन काय आहे तर बिल्ट इन ऑब्जेक्ट असे ऑब्जेक्ट्स आहेत जे ऑलरेडी प्री डिफाईन आहेत. अँड युजर डिफाईन ऑब्जेक्ट मीन्स दॅट ऑब्जेक्ट दॅट युजर कॅन डिफाईन. ओके, युजर एखादा ऑब्जेक्ट आहे तो डिफाईन करू शकतो, त्याला आपण युजर डिफाईन म्हणतोय. आणि बिल्ट इन ऑब्जेक्ट जे आहेत ते कसे आहेत तर ते ऑलरेडी प्री डिफाईन आहेत. सो बिल्ट इन ऑब्जेक्ट सच एज मॅथ, स्ट्रिंग, ॲरे अँड डेट. आता हे जे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण इन डिटेल बघणार आहोत. प्रत्येक ऑब्जेक्टचा काय यूज आहे किंवा त्याला कशासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. राईट, सो जावास्क्रिप्ट गिव्ह फॅसिलिटी टू क्रिएट युजर डिफाईन ऑब्जेक्ट ॲज पर युजर रिक्वायरमेंट्स. ओके, सो जावास्क्रिप्ट काय करतं, युजरना एक असं फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे जिथे युजर जे आहे त्यांची कशी रिक्वायरमेंट असेल त्यावेळी ते काय करू शकतात तर ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतात. सो द न्यू कीवर्ड इज यूज टू क्रिएट अ न्यू ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. बघा, फिलिंग द ब्लँकसाठी इथे पण क्वेश्चन येऊ शकतो. द डॅश कीवर्ड इज यूज्ड टू क्रिएट अ न्यू ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. आन्सर विल बी न्यू. ओके, कोणत्या कीवर्डनी आपण न्यू ऑब्जेक्ट क्रिएट करतो, युजर डिफाईन ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो दॅट इज न्यू. न्यू इज द कीवर्ड. ओके, आता इथे एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं, इथे बघा काय केलेलं आहे, डी इज इक्वल्स टू न्यू डेट. इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. न्यू इथे काय आहे, न्यू इज द कीवर्ड. ओके, नेम काय असाइन केलेला आहे, डेट. डेट नावाने काय केलं आहे तर एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. डी इज अ न्यू इन्स्टन्स क्रिएटेड फॉर डेट ऑब्जेक्ट. लक्षात आलं, ते स्टोअर कशामध्ये केलेलं आहे तर डी मध्ये स्टोअर केलेलं आहे. देन नेक्स्ट इज डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, दॅट इज डॉम, DOM. फिलिंग द ब्लँकसाठी इथून क्वेश्चन विचारू शकता. DOM स्टँड्स फॉर, आन्सर विल बी डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. लक्षात ठेवायचं आहे, MCQ 1 करेक्टसाठी पण येऊ शकतो हा क्वेश्चन. DOM स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, विसरायचं नाही. देन बघा, when HTML document is loaded into a web browser, it becomes a document object. Okay, now what is document object model? The document object model म्हणजेच काय? So when you execute and run the code, okay, so when you बघा मी काय सांगते, when we execute and run the code on the browser, okay, and when we save that file, when we type a code or when we type any code within the notepad and then we save that file, that is nothing but the document object model. राईट, सो आपण एखादा प्रोग्राम आहे, तुम्ही तो टाईप केल्यानंतर तुम्ही काय केला, तो सेव्ह केला. आता सेव्ह केल्यानंतर तुम्ही ब्राउझरवरती तो रन करणार. राईट, रन केल्यानंतर पुन्हा ज्यावेळी तुम्ही नोटपॅडमध्ये तो कोड ओपन करता, तो एक सिस्टमॅटिक एक स्ट्रक्चरमध्ये काय असतो तो तुम्हाला डिफाईन झालेला दिसतो, तुम्हाला स्टोअर झालेला दिसतो. तेच काय आहे तर ते एक डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आहे. तुमचा जो तुम्ही ज्यावेळी तो तुमचा प्रोग्राम आहे तो तुम्ही नोटपॅडमध्ये ओपन करता, तेच काय आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आहे. त्यालाच आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल असं बोलू शकतो. राईट, सो it defines logical structure of document. The way in which HTML documents content is accessed and modified is called as document object model. ओके, आपण कोणत्या वेनी मॉडिफाय करतोय, कोणत्या वेनी आपण स्टोअर करतोय, त्याचे सिस्टमॅटिक स्ट्रक्चर जे दिसतं आपल्या नोटपॅडमध्ये, आपला प्रोग्राम दिसतोय, तेच काय आहे तर ते डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आहे. ते ओके, तेच म्हणजे कन्वर्ट केलं जातं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये. देन the standardization of DOM was found by W3C. ओके, W3C थ्रू फाउंड केलेलं आहे. देन ह्याच्यामध्ये जर आपण फर्स्ट जर बघितलं, इथे काय आहे, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल फॉलोइंग आर द सम ऑफ द प्री डिफाईन मेथड्स अँड प्रॉपर्टीज. आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलच्या काहीतरी प्री डिफाईन मेथड्स अँड प्रॉपर्टीज आहेत. ओके, आता प्री डिफाईन म्हणजेच काय आहे, प्री डिफाईन अशा प्रॉपर्टीज आहे म्हणजे जिथे आपण ॲज अ युजर आपण त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही, त्या प्री डिफाईन आहेत, आपण आहे असंच यूज करायचे. नाव इथे बघा, सो फर्स्ट इज द हेड. ओके,
हेड आहे, हेड काय करतं, इट रिटर्न्स द हेड एलिमेंट ऑफ द डॉक्युमेंट. आपला आता प्रोग्राम आहे, तुमचं जे डॉक्युमेंट आहे ओके, जे तुम्ही सेव्ह केलेलं आहे त्याचे जे हेड एलिमेंट आहे ते रिटर्न करायचं काम करतं. देन नेक्स्ट इज टायटल, सेट ऑर रिटर्न टायटल ऑफ द वेब पेज. आता तुम्ही वेब पेजवरती काय टायटल तुम्ही असाइन केलेलं आहे ते रिटर्न करायचं काम करतं, ते डिस्प्ले करायचं काम करतं ओके. देन URL, रिटर्न द फुल URL ऑफ द HTML डॉक्युमेंट, म्हणजे आपला URL देणार तो आपला HTMLचं जे डॉक्युमेंट असेल त्याचं. देन बॉडी अँड इमेज ओके, सो रिटर्न बॉडी इमेज एलिमेंट रिस्पेक्टिव्हली ॲज इट इज. देन त्याच्या काहीतरी मेथड्स आहेत. आता मेथड्स बघा काय दिलेले आहेत, राईट. सो फर्स्ट काय आहे, राईट मेथड ओके. सो राईट मेथड बघा, राईट मेथड काय करतं, राईट HTML एक्सप्रेशन और जावास्क्रिप्ट कोड टू अ डॉक्युमेंट मीन्स विथ द हेल्प ऑफ राईट ओके. राईट काय आहे, मेथड आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, डॉक्युमेंट डॉट राईट. सो राईट इज द मेथड विच इज यूज टू डिस्प्ले और यूज टू राईट कोड विद इन युअर डॉक्युमेंट. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आपण कोड आहे तो राईटअप करू शकतो बाय युझिंग राईट ओके. देन नेक्स्ट मेथड आहे राईट एलेन. नाव राईट अँड राईट एलेनमध्ये काय डिफरन्स आहे, त्याचं काम सेमच आहे राईट अँड राईट एलेनचं, पण फक्त द डिफरन्स इज राईट एलेन विल क्रिएट अ न्यू लाईन. राईट एलेन काय करतं, एक न्यू लाईन क्रिएट करतं ओके. बघा इथे काय, बट ॲड्स अ न्यू लाईन कॅरेक्टर आफ्टर ईच स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही राईट एलेन थ्रू जर 2-3 स्टेटमेंट जर प्रिंट करत असाल तर तुम्हाला ते एका सिंगल लाईनमध्ये नाही दिसणार आहे, ते तुम्हाला वन आफ्टर अनदर डिस्प्ले होणार आहेत. का, कारण इट विल क्रिएट अ न्यू लाईन. देन गेट एलिमेंट बाय ID. देर आर मेनी वेज टू ॲक्सेसिंग फ्रॉम एलिमेंट्स ऑफ विच द easiest is get element by ID method okay, in which ID property is used to find an element. म्हणजेच काय बघा, आपण एखाद्या HTML एलिमेंटला ID काय करू शकतो, ID असाइन करू शकतो आणि त्या ID वरून त्याला आपण काय करू शकतो, त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. दॅट इज गेट एलिमेंट बाय ID ओके. वी कॅन गेट एनी ॲक्सेस ऑफ एनी एलिमेंट बाय इट्स ID. म्हणजे आपण त्याच्या ID वरून त्याचं काय करू शकतो, तर त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. त्यावेळी आपण कोणती मेथड यूज करू शकतो, गेट एलिमेंट बाय ID. सो दीज आर प्रॉपर्टीज अँड मेथड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता एक्झामच्या रिगार्डिंग आपण जर बघितलं सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे तुम्हाला टेबल्स दिलेले आहेत तुमच्या चॅप्टरमध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आता प्रॉपर्टीजचे असतील, मेथड्सचे असतील, ते तुम्हाला लाईन टू लाईन प्रत्येक प्रॉपर्टी काय आहे, त्याची मेथड काय आहे, देन विथ डिस्क्रिप्शन तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता सपोज राईट आहे, राईट एलेन आहे, त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं तुम्हाला यूज माहिती असलं पाहिजे, त्याचं काय यूज आहे किंवा काय एक्झॅक्ट ते काय परफॉर्म करतं हे माहिती असणे खूप गरजेचं आहे. कारण की तुम्हाला एक्झाममधून मोस्ट ऑफ द क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्सचे असतील, तर ते तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स असतील, वन करेक्टसाठी असतील, तर तुम्हाला ते टेबलवरून येतात. जावा स्क्रिप्टमध्ये जेवढे टेबल्स आहेत ते स्किप करायचे नाही आहेत, व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. ते तुम्ही पाठच करून ठेवा. प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, मेथड्स कोणत्या आहेत, देन त्यांचा यूज काय आहे, त्यांचं काय डिस्क्रिप्शन आहे ओके. कारण की तुम्हाला क्वेश्चन येताना बघा कधीही सांगणार नाहीत तुम्हाला मेथड आणि प्रॉपर्टीचं नाव. क्वेश्चन कसे असतात, डॅश HTML एक्सप्रेशन और जावास्क्रिप्ट किंवा असं असेल, डॅश मेथड इज यूज टू ओके, इज यूज टू राईट HTML एक्सप्रेशन विद इन युअर डॉक्युमेंट. असा जर क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे, राईट आन्सर असणार आहे. किंवा क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा, क्वेश्चन अजून बघा प्रॉपर्टीजवरती जर आपण बघितलं तर क्वेश्चन कसा येईल, विच प्रॉपर्टी मीन्स डॅश प्रॉपर्टी रिटर्न फुल URL ऑफ द HTML डॉक्युमेंट. आन्सर विल बी URL. असे क्वेश्चन येतात ओके. सो तुम्हाला डिस्क्रिप्शन माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. देन ओके, इथे बघा नेक्स्ट पॉईंट इज द इनर HTML प्रॉपर्टी ओके. नाव व्हॉट इज इनर HTML प्रॉपर्टी. आता इनर HTML नावावरून मे बी तुम्हाला लक्षात येत असेल, इनर HTML म्हणजे HTMLच्या आतमध्ये. सो इनर HTML प्रॉपर्टी इज युजफुल फॉर गेटिंग HTML एलिमेंट अँड चेंजिंग इट्स कंटेंट. द इनर HTML प्रॉपर्टी कॅन बी यूज टू गेट और चेंज एनी HTML एलिमेंट इन्क्लुडिंग ओपन HTML टॅग अँड बॉडी. म्हणजेच काय, बाय युझिंग इनर HTML एलिमेंट और inner HTML property we can change any content within the HTML file. HTML फाईलमधला आपण कोणताही कंटेंट आहे तो चेंज करू शकतो तुम्हाला जसा हवा आहे ओके. एखादा HTML आता सपोज तुम्ही बॉडीमध्ये काहीतरी हेडिंग दिलेलं आहे, देन तुम्ही ते ऑलरेडी काहीतरी हेडिंग सेट केलेलं आहे, ते तुम्हाला चेंज करायचं आहे ओके. सो तुम्ही काय करणार, इनर HTML प्रॉपर्टी थ्रू तुम्ही ते चेंज करू शकता. इथे बघा त्यांनी ऑलरेडी एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. ओके, ह्याचं जर आपण आउटपुट बघितलं इथं बघा तुम्हाला दिसेल डायरेक्ट. सो फर्स्ट काय होतं, फर्स्ट आहे वेलकम टू दी साईट राईट.
त्यांनी इनर HTML प्रॉपर्टी थ्रू काय केलं चेंज. वेलकम टू HTML5 अँड जावास्क्रिप्ट. आता तुम्ही आपण इथे कोडिंगमध्ये जर बघितलं, इथे बघा काय केलेलं आहे, एक पॅरेग्राफ डिक्लेअर केलेला आहे राईट, त्याला एक ID डिक्लेअर केलेली आहे दॅट इज पॅरा. प्रिंट काय केलेलं आहे पॅरेग्राफमध्ये, वेलकम टू दी साईट राईट. देन त्याच्यानंतर हेच त्यांनी काय केले, गेट एलिमेंट बाय ID नी काय केले, ते इनर HTML प्रॉपर्टीनी काय केलेलं आहे तर ते चेंज केलेलं आहे. ओके, इथे जर तुम्ही बघितलं तर बघा काय दिसतं, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. ओके, काय आहे ID ला नेम काय डिक्लेअर केलेलं आहे पॅरा. देन इनर HTML इज इक्वल्स टू त्यांनी काय केले तर ते CSS सुद्धा अप्लाय केलेलं आहे. ओके, असं आपण काय करू शकतो, तुम्ही तुमच्या HTML मधलं जे कंटेंट आहे ते तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला हवं असेल ते. ओके, ऑलरेडी जर एखादं कंटेंट तुम्ही प्रिंट केलं असेल तर ते आपण चेंजसुद्धा करू शकतो. ह्या आउटपुटवरून तुम्हाला असं लक्षात आलं असेल. ओके, इनर HTML प्रॉपर्टी म्हणजे HTML मधला आपण कंटेंट आहे तो असा बदलू शकतो राईट. सो नेक्स्ट इज विंडो ऑब्जेक्ट. नाउ नेक्स्ट आहे आपलं विंडो ऑब्जेक्ट. ना व्हॉट इज विंडो ऑब्जेक्ट. आता विंडो ऑब्जेक्ट म्हणजेच काय आहे, आता विंडो ऑब्जेक्ट म्हणजेच काय, आता बघा हे जे तुम्हाला इंटरफेस दिसतंय राईट, हे काय आहे, एक माझी एक विंडो आहे. आता त्याच्यावरती मला काय डिस्प्ले करायचं आहे, एखादा अलर्ट बॉक्स डिस्प्ले करायचा असेल, कन्फर्म बॉक्स डिस्प्ले करायचा असेल, त्याच्यासाठी ना काहीतरी विंडो ऑब्जेक्टचे काहीतरी मेथड्स आहेत राईट, त्याच्यासाठी काहीतरी मेथड्स आहेत किंवा काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या हेल्पनी मी माझ्या विंडोवरती मला कसं अपडेशन करायचं आहे, कसं काय डिस्प्ले करायचं आहे तर ते मी परफॉर्म करू शकते. सो बघा काय सांगितलं आहे, ॲट अ व्हेरी टॉप ऑफ द ऑब्जेक्ट द विंडो ऑब्जेक्ट इज पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. ओके, बघा खूप इम्पॉर्टंट आहे ते स्टेटमेंट. डॅश ऑब्जेक्ट, बघा क्वेश्चन कसा येईल तुम्हाला एक्झाममध्ये, डॅश ऑब्जेक्ट इज पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. आन्सर विल बी विंडो. ओके, बघा फिलिंग द ब्लँकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतात. डॅश ऑब्जेक्ट इज पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. आन्सर विल बी विंडो ऑब्जेक्ट. इट रिप्रेझेंट अन ओपन विंडो in a browser. An object of window is created automatically by the browser. Window object represent an open window in a browser. ओके, आता बघा तुमचं जे ब्राउझरमध्ये तुमची जे विंडो आहे तुम्हाला त्याच्यावरती काय डिस्प्ले करायचं आहे, कसं डिस्प्ले करायचं आहे, काय अल्ट्रेशन परफॉर्म करायचं आहे, सो ते आपण विंडो ऑब्जेक्ट और मेथड्सच्या प्रॉपर्टीजने आपण ते करू शकतो. देन ऑलरेडी काही प्री डिफाईन प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहेत बघा, काय आहेत, कोणते कोणते आहेत. सो फर्स्ट आहे नेम. सेट और रिटर्न द नेम ऑफ द विंडो, म्हणजे तुम्ही जर एखादी विंडो क्रिएट करत असाल तर त्याला आपण नेम असाइन करू शकतो. देन आहे लोकेशन, दॅट विल रिटर्न द लोकेशन ऑब्जेक्ट फॉर द विंडो. देन नेक्स्ट आहे डॉक्युमेंट, रिटर्न द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट फॉर द विंडो. ओके, तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते रिटर्न करायचं काम करतं. देन स्टेटस आहे, रिटर्न द टेक्स्ट इन द स्टेटस बार ऑफ अ विंडो. अँड क्लोज आहे, रिटर्न द बुलियन व्हॅल्यू इंडिकेटिंग वेदर विंडो हॅज बीन क्लोज ऑर नॉट. ओके, देन आता आपण मेथड्स बघूया. तर त्याच्या मेथड्स जर आपण बघितल्या, मेथड्समध्ये काय काय आहे बघा. फर्स्ट आहे अलर्ट बॉक्स. आता अलर्ट बॉक्स काय असतात, डिस्प्ले द अलर्ट बॉक्स कंटेनिंग अ मेसेज बॉक्स विथ ओके बटन. आता तुम्ही बघितलं असेल जावास्क्रिप्टमध्ये बघा, कधी आपण आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी ना असे अलर्ट बॉक्स असतात. हे जे आहे असं पॉपअप बॉक्स दिसतं, त्यालाच आपण काय म्हणतो, हे माझे सपोज एक विंडो आहे, विंडोवरती मी हे काय डिस्प्ले केलेलं आहे, माझं एक अलर्ट बॉक्स मी डिस्प्ले केलं आहे, त्याच्यावरती एक ओकेचं बटन आहे. तेच काय आहे, तर अलर्ट बॉक्स आहे. ते मी कशासाठी यूज करू शकते, तर आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी. ओके, देन कन्फर्म बॉक्स आहे. कन्फर्म बॉक्स काय करतं, इट डिस्प्लेज अ कन्फर्म डायलॉग बॉक्स कंटेनिंग मेसेज विथ ओके अँड कॅन्सल बटन. ओके, असे कन्फर्म बॉक्स मीन्स इट हॅज अ कॅन्सल अँड ओके बटन. त्याला काय असतं, कॅन्सलचं एक बटन असतं अँड ओके बटन एक असतं राईट. एक कॅन्सल बटन असणार आहे अँड एक ओके बटन असणार आहे. अशा बॉक्सला आपण काय म्हणतो, कन्फर्म बॉक्स राईट. तेच काय आहे तर ते आपले कन्फर्म बॉक्स आहेत. देन नेक्स्ट बघा काय आहे, प्रॉम्प्ट. नाव प्रॉम्प्टचा काय यूज आहे, डिस्प्ले डायलॉग बॉक्स टू गेट इनपुट फ्रॉम द युजर. बघा जावास्क्रिप्टमध्ये आपण युजरकडून जर इनपुट घ्यायचा असेल तुम्हाला प्रोग्राममध्ये, तर अशी जर तुम्ही कंडिशन टाकली टू ॲक्सेप्ट इनपुट फ्रॉम द युजर, ॲट दॅट टाईम यू कॅन यूज द प्रॉम्प्ट मेथड. प्रॉम्प्ट मेथडच्या हेल्पनी आपण असं एक फील्ड क्रिएट करू शकतो जिथे युजर विल अलाउ टू
input within that field. Okay, then next is open the new window. So if we want to open the new window, we can use the open method. Then close the current window. Then blur आहे, remove focus from the current window. Okay, तुम्हाला फोकस काढायचा असेल तर तुम्ही ब्लर यूज करू शकता. देन नेक्स्ट आहे फोकस आहे, सेट फोकस टू दी करंट विंडोवरती फोकस करेल, कारण करंट विंडोवरती काय आउटपुट आहे जनरेट करायचं आहे त्याच्यावरती ते फोकस ठेवेल. देन नेक्स्ट आहे प्रिंट द कंटेंट ऑफ द करंट विंडो. ओके, तुमच्या करंट विंडोवरती म्हणजे तुम्हाला एखाद्या विंडोचं करंट विंडो आहे जी तुम्हाला त्याच्यावरचंच प्रिंट करायचं असेल आउटपुट, तर प्रिंटने आपण काय करू शकतो, तर त्याचं कंटेंट आहे ते प्रिंट करू शकतो. देन सेट टाइम आउट, कॉल्स अ फंक्शन और इव्हॅल्युएट्स अन एक्सप्रेशन आफ्टर स्पेसिफाईड नंबर ऑफ मिली सेकंड्स. ओके, आता सेट टाइम आउट ओके, आता मिली सेकंड्समध्ये इथे काहीतरी टाईम टाकला आपण म्हणजे 5 मिनटं, तर ते काय होणार आहे, प्रत्येक 5 मिनिटांनी काय होणार, तर ते एक्झिक्यूट होत राहणार आहे. ओके, फंक्शन काय होणार आहे, तर ते कॉल होत राहणार आहे. देन नेक्स्ट इथे बघा, तेच तुम्हाला विंडो ऑब्जेक्टवरती प्रोग्राम दिलेले आहेत आणि हे त्याचा आउटपुट आहे. आता इथे बघा, हे जे दिसतं आहे ना तुम्हाला, हे काय आहे, तर हे अलर्ट बॉक्स आहे विथ ओके बटन, ह्यालाच आपण अलर्ट बॉक्स बोलतो. ओके, आणि इथे जर कॅन्सलचं बटन असतं तर ते कसं असतं, ते कन्फर्म बॉक्स असतं. कन्फर्म मेथडने आपण काय करू शकतो, जनरेट करू शकतो, राईट. ओके, सो समजा तुम्हाला विंडो ऑब्जेक्ट काय असतात. सो आता इथे बघा, हे जे तुम्हाला कोडिंग दिलेलं आहे ना, आता हे बघून ना तुम्ही असं काही वाटून देऊ नका की एवढं कोडिंग आहे, हे मेथड्सवरती विंडोज ऑब्जेक्ट्सवरती काही यूज करून याचं कोडिंग आम्हाला एक्झाममध्ये विचारते. तर एक्झाममध्ये तुम्हाला असं कोडिंग काही विचारत नाही. काही ठरलेले जे प्रोग्राम आहेत त्याचं ते जे PYQs आहे ते मी सेपरेट त्याचं सेशन घेणार आहे. एक सेपरेट आपण PYQsवरती सगळे आपण प्रोग्राम सॉल्व करणार आहोत. बट हे जे आहे मेथड्स असतील, विंडो ऑब्जेक्ट असतील, प्रॉपर्टीज असतील, ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं किंवा तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की एक्झाममध्ये आपला पेपर माहीत असेल, पेपर पॅटर्न आपला MCQ बेस्ड आहे. कोणता क्वेश्चन कुठून विचारतील काही सांगू शकत नाही, कसाही क्वेश्चन विचारू शकतात, फिरवूनसुद्धा क्वेश्चन विचारतात. कारण की हे जे टेबल्स आहे, टेबल्सवरती तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स टाईपचे क्वेश्चन खूप येतात आणि MCQ 1 करेक्टसाठी क्वेश्चन खूप येतात टेबलवरून. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही एकही टेबल, एकही कन्सेप्ट स्किप करायची नाही. ओके, so the next point is JavaScript events. So what are events? So events are nothing but events are the action done by the user or an application on the web page. Okay, आता बघा, इव्हेंट जे आहेत ऑलरेडी यू हॅव स्टडीड इन युअर प्रिवियस क्लास व्हॉट आर इव्हेंट्स. आता इव्हेंट्समध्ये पण आपण टाईप्स बघितले होते, कीबोर्ड इव्हेंट्स बघितले, देन आपण माऊस इव्हेंट्स जे आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. मग इव्हेंट्सचं काय यूज आहेत हे तुम्हाला प्रिवियस क्लासमध्ये झालेलंच आहे. सो आता आपण बघणार आहोत काही ॲडव्हान्स इव्हेंट्स. ओके, दॅट आर यूज विथ फॉर्म ऑब्जेक्ट. सो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बरेच इव्हेंट्स असे दिलेले आहेत. मग कोणते कोणते आहेत, ऑन ब्लर आहे, देन ऑन फोकस आहे, ऑन चेंज आहे, राईट, ऑन सिलेक्ट, ऑन सबमिट, ऑन रिसेट, देन ऑन लोड अँड ऑन अनलोड. सो these all events are, we can use these all events with an form object. सो आता इव्हेंट्स काय असतात, आता सर्वांनाच माहिती आहे बघा. तुम्ही कधीतरी ज्यावेळी आपण एखादा गुगल फॉर्म फिल करतो, राईट, ज्यावेळी आपण एखादा गुगल फॉर्म फिल करतो, कधी असं झालं आहे का की तुम्ही फॉर्म फिल करताय आणि तो ऑटोमॅटिक सबमिट झालेला आहे? असं कधीच होत नाही ना, तो ऑटो सबमिट होत नाही. जोपर्यंत आपण आपला डेटा काहीतरी इन्सर्ट केल्यानंतर तो सबमिट करत नाही तोपर्यंत ते सबमिट होत नाही. होतं का असं सबमिट? होतच नाही. आपल्याला स्वतःला ते सबमिट करावं लागतं. मग जाऊन तो जे आहे ते आपलं गुगल फॉर्म आहे तो सबमिट केला जातो, राईट. बट ते जे बटन आहे तिथे काय आहे, तर तिथे एक फंक्शन असतं, राईट. त्या बटनवरती काय असतं, तर ते एक फंक्शन असतं आणि ते जे फंक्शन आहे ते तोपर्यंत कॉल होत नाही जोपर्यंत काहीतरी तिथे इव्हेंट परफॉर्म होत नाही. आता सपोज ऑन क्लिक आहे, सो जोपर्यंत मी तिथे सबमिटच्या बटनवरती क्लिक करत नाही तोपर्यंत माझा इव्हेंट काय आहे, इव्हेंट परफॉर्म मी तिथे करत नाही. जोपर्यंत मी तो इव्हेंट परफॉर्म करत नाही तोपर्यंत तिथे फंक्शन कॉल होणार नाही, राईट. आणि ते फंक्शन कॉल होणार नाही तर त्याच्या पुढची मेथड आहे, जो माझा जो डेटा आहे तो फॉर्ममधला तो काय होणार, तो सबमिट केला जाणार नाही, राईट. तर त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हेंट्स. पण त्याच्यामध्ये पण ना बरेच टाईप आहेत. आता प्रिवियस क्लासमध्ये तर आपण कोणते बघितले, की माऊसचे बघितले, ऑन क्लिक, राईट. देन कीबोर्डचे बघितले, ऑन की डाऊन, ऑन की अप, देन ऑन की प्रेस, राईट. सो now we'll study some advanced events that are on blur. See, काय यूज आहे. इट ऑकर्स when user leave a field or loses focus of an element. ओके, एखादा एलिमेंटवरून फोकस जर गेला असेल, आपण काय म्हणू शकतो,
लीव्ह किंवा एखाद्या युजरने एखादी फील्ड आहे ती सोडली असेल, राईट, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, तिथे एक इव्हेंट कॉल होतो आहे, तोच म्हणजे कोणता आहे, ऑन ब्लर आहे. देन ऑन फोकस, इट ऑकर्स व्हेन एन एलिमेंट गेट फोकस. तुला कुठे फोकस हवा आहे, ऑन फोकसने आपण काय करू शकतो, ऑन सेट करू शकतो. देन ऑन चेंज, इट ऑकर्स व्हेन युजर्स चेंज कंटेंट ऑफ एन एलिमेंट और सिलेक्ट ड्रॉप डाउन व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल टेक्स्ट बॉक्स, पासवर्ड, सिलेक्ट बॉक्स, टेक्स्ट एरिया. ओके, याच्यासोबत आपण काय करू शकतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. देन ऑन सिलेक्ट, इट ऑकर्स व्हेन युजर सिलेक्ट सम टेक्स्ट ऑफ एन एलिमेंट. आता पर्टिक्युलर टेक्स्ट काहीतरी सिलेक्ट केला असेल युजर थ्रू, तर तिथे कोणता इव्हेंट कॉल होऊ शकतो, ऑन सिलेक्ट. देन ऑन सबमिट, इट ऑकर्स व्हेन युजर क्लिक ऑन सबमिट बटन. कधी ऑकर होतं ऑन सबमिट, ज्यावेळी आपण ॲज अ युजर आपण सबमिट बटनवरती क्लिक करतो, राईट. तिथे जर इव्हेंट असेल तर तिथे कोणता इव्हेंट असणार आहे, ऑन सबमिट. देन ऑन रिसेट, इट ऑकर्स व्हेन युजर क्लिक्स ऑन द रिसेट बटन. तर फॉर्ममध्ये बघा तुम्ही बघितलं असेल, सबमिटचं एक बटन असतं, रिसेटचं एक बटन असतं, राईट. दोन्ही बटन्स असतात. एखादं काही चुकीची माहिती आपल्याकडून भरली गेली असेल फॉर्ममध्ये, तर आपण ते रिसेट पण करू शकतो. सो तिथे आपण कोणता इव्हेंट कॉल करू शकतो, ऑन रिसेट. देन ऑन लोड अँड ऑन अनलोड. सो काय असणार आहे, ज्यावेळी पेज लोड होतं आणि अनलोड होतो और क्लोज होतो, तिथे हे इव्हेंट काय होतात, तर कॉल केले जातात, राईट. देन नेक्स्ट, सो हे जे जावास्क्रिप्टचे जे इव्हेंट्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचे आहेत, त्याच्यासाठी हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. किती इव्हेंट आहेत, कोणते इव्हेंट्स आहेत, देन टाईप्स ऑफ इव्हेंट्सवरती पण एखाद्या वेळी MCQसाठी 2 करेक्टसाठी 3 करेक्टसाठी विचारू शकतात, कोणते कोणते इव्हेंट्स आहेत. देन त्याचं डिस्क्रिप्शन माहिती असलं पाहिजे, त्याचा यूज माहिती असलं पाहिजे. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही स्टडी करायचं आहे, जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर एक्झाममध्ये. ओके, सो जावास्क्रिप्ट हा चॅप्टर आहे, आपण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यातून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन तर असणारच आहेत, प्लस प्रोग्रामिंगचे पण क्वेश्चन असणार आहेत जावास्क्रिप्टचा. पण तुम्ही जर तुमच्या एक्झाममध्ये तुमच्या आपला जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन जर बघितला, तो प्रोग्रामिंग बेस्ड क्वेश्चन असतो, राईट. आणि त्याच्यामध्ये 2 सेट असतात, सेट ए अँड सेट बी. सेट एमध्ये तुम्हाला 2 HTMLचे प्रोग्राम भेटतील आणि सेट बीमध्ये तुम्हाला 2 जावास्क्रिप्टचे प्रोग्राम दिले असतात, राईट. सो त्या दोन्हीमधून तुम्हाला कोणता तरी एक प्रोग्राम, दोन्ही साईटमधून एक एक प्रोग्राम आपल्याला परफॉर्म करायचे आहे. मग HTMLचे 2 असतील, म्हणजे HTMLच्या इथे पण ऑप्शन आहे, HTMLला ऑप्शनल आहे HTML, जावास्क्रिप्टला ऑप्शनला आहे जावास्क्रिप्ट. सो दोन्हीमधलं तुम्हाला कोणते तरी एक एक करायचे. असे टोटल तुम्हाला किती परफॉर्म करायचे, 2. आणि ईच प्रोग्राम कॅरीज 5 मार्क्स. असे टोटल किती झाले, 2 प्रोग्रामचे 10 मार्क्स झाले, राईट. आज आपलं कोडिंग किती झालं, एक्झाममध्ये 10 मार्क्स आपल्याला प्रोग्राम येतात. सो तुम्हाला प्रोग्रामिंग करताना मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं फर्स्ट चॅप्टर आणि जावास्क्रिप्टमधून. सो फर्स्ट चॅप्टर म्हणजे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग अँड हा आहे जो ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. ह्या 2 चॅप्टर्समधूनच तुम्हाला प्रोग्रामिंगचे क्वेश्चन करायचे आहेत सगळे. आता आपण फर्स्ट चॅप्टरचे मी ऑलरेडी PYQ सॉल्व केलेले आहेत, आपण ह्याचे पण करणार आहोत.